हे गाईज, तुमचं माझ्या क्रिएटिव्ह सर्वेश या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मी तुमच्या सर्वांचा लाडका सर्वेश. आणि आज आपण चाललो आहोत हर्षी पिकनिक स्पॉट इथे. तर आज आमची फॅमिली पिकनिक आहे आणि माझ्यासोबत आता माझे आई आणि माझे पप्पा आहे. तुम्ही तर बघू शकतात गाईज, रस्ता किती ऑसम आहे, किती मस्त आहे रस्ता. थोडंसं ऊन होतं पण झाडांमुळे इतकं जाणवत नव्हतं. मी पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर आणि इतकी भारी स्पॉट आहे हे, इतकं भारी स्पॉट आहे. पप्पा खरंच यार थँक्यू इतक्या भारी स्पॉटमध्ये घेऊन येण्याबद्दल. मला दाखवतो मी. इकडे तुमच्या मागे वाव गाईज, बघा बघा किती मस्त स्पॉट आहे. पोहोचलोय आम्ही. आता पहिले कुठे जायचं, मंदिरात जायचं की इथे जायचं की इथे खूप मस्त ठिकाण आहे तिकडे. ते मी त्यांना सांगतो कुठे जायचंय, आधी मंदिरात की तिकडे कुठे जायचंय? मंदिरात जायचंय. चला. तर गाईज आता आम्ही मंदिराकडे निघालो आहोत. इथे बोटिंग पण आहे. त्या समोर माझी आई चालली आहे. आणि गाईज तुम्ही इथे बघू शकतात की कशी इथे पिकनिक सुद्धा आली आहे मुलांची. इथे मस्त गार्डन वगैरे आहे. आता आपण इथे हे गार्डन आहे आणि हे जे समोर दिसतंय ना ते मंदिर आहे. आणि खरंच गाईज मला दुरून तर बघून असं वाटतं मंदिर खूप सुंदर आहे. गाईज तुम्ही बघू शकतात हे इतकं सुंदर मंदिर आहे. जवळून आल्यावरती तर खूप भारी वाटतंय. बघा गाईज, मी इथे खूप सारे फोटो क्लिक केले. हा इथे मंदिरात जायचे असे रस्ते. खूप मस्त आहे हे मंदिर. आणि तुम्ही इथे सॅटर्डे संडे आल तर इथे खूप गर्दी असते. तुम्ही बघू शकतात मंदिर किती मस्त, किती क्लीन आहे. आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आता आम्ही इथे संत दर्शन इथे चाललोय आणि मला हे तर माहिती आहे की इथे खूप मस्त असणार आहे आज जाऊन. तर इथे 200 रुपये पर पर्सन तिकीट आहे. गाईज बघा किती मस्त बनवलंय यांनी. तर गाईज मी तर खूप एक्साइटेड आहे आता इथे आज जायला. किती मस्त यांनी गुफेचं स्ट्रक्चर बनवलंय. इथे हे असं चेकिंग होते आणि आत पाठवतात. गाईज तर आता मी कन्फ्यूज आहे की मी कुठे चाललोय, पण मज्जा येते. हे बघा, हे माझे मम्मी पप्पा. अन्नदान म्हणजे श्रेष्ठदान असे म्हणणारे आपले साईबाबा. त्यामुळे कुणालाही कधीही उपाशी ठेवू नये. सर्वांनी आपल्या मनात परोपकाराची भावना ठेवा. आपल्या घरी मोठे आनंद ठेवा. यासारखं दुसरं कोणी काम नाही. हे आपले साईबाबा यांचे तर गाईज मी कुठे चाललोय मला आता काहीच आयडिया नाहीये. पण तुम्ही बघा ना किती मस्त बनवलंय यांनी. तर इथे आपल्याला वारकरींचं आणि वारीचं दर्शन घडतं. विठ्ठलाची वारी कशी जाते इथे ते दाखवण्यात आलंय. किती मस्त क्रिएट केलंय बघा ना गाईज. असं वाटतंय की रिअली आपण वारीत आलोय. इथे पण काही फोटो क्लिक केलेत. आणि हे रस्ते इतके मस्त बनवले आहेत ना, पण इथे येऊन असं खरंच वाटतं की कोणत्या गुफेत आलोय मी. आणि इथे भरपूर साऱ्या स्टोरीज दाखवल्या आहेत संतांच्या. तसं मला काही माहिती नाहीये, पण इकडे ना स्पीकर लावले आणि त्यांच्या स्टोरीज इकडे सांगतात आणि इथे लिहिलेलं सुद्धा आहे. आणि हे अख्खं जंगल दाखवलंय. आणि मस्त
मस्त. हे बघा गाईज, हे खूप मस्त आहे. मला हे खूप आवडलं. म्हणजे इकडे ना हे वॉटरफॉल दाखवलाय बघा, आणि असं वाटतंय की तो वॉटरफॉल रिअल आहे. आणि हे दगड जे तुम्ही बघताय ना ते सुद्धा रिअल नाहीये. बघा ना गाईज, किती मस्त बनवलंय यांनी. इथे अजून फोटो क्लिक केले आम्ही. म्हणजे इथे येऊन ना मम्मीला आणि मला फोटो क्लिक करायची किती आवड झाली बाबा. आणि हे पण मस्त बनवलंय. आणि इथे शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना भेट दिली ते दाखवलंय. सर्व संत तुकाराम महाराज, गजानन महाराज यांचे दर्शन आपल्याला मिळतात. खरंच किती मस्त रिक्रिएट केलं. इथे स्वामी समर्थ आलेले ते दाखवलंय, ही गुफा. आणि इथे प्रत्येक संतांना असं क्रिएट केलंय. इथे बघा किती मस्त बनवलंय. इथे सर्व संत, गजानन महाराज, मदर टेरेसा, शंकर महाराज हे सगळं दाखवलंय. किती मस्त आहे बघा ना गाईज. आणि हे सगळं दगडाचं बनवलंय. तर गाईज इथे सगळ्या संतांचं इथे आपल्याला दर्शन करण्यात आलंय. सगळं हे व्हाईट कलरने केलंय. खूप मस्त आहे इथे पण. आणि इथे खूप मोठी साईबाबांची मूर्ती दाखवली आहे. किती मस्त आहे बघा ना, खूप मस्त आहे खरंच गाईज. आणि इथे शंकर पार्वती यांची मोठी मूर्ती आहे. खूप मस्त. आणि त्याच्यानंतर छोट्या मुलांना आवडणार इकडे सगळे कार्टून्स आहे. त्याच्यानंतर ॲनिमल्स आहे. हे बघा, हे माझे मम्मी पप्पा. तर गाईज मी आणि माझे पप्पा इथे ते सायकलिंगचे जे पेडल असतात ना ते मारून थकलोय. आणि माझी मम्मी मस्त तिकडे व्हिडिओ बनवते. तर गाईज फायनली आम्ही चाललोय. थोडंसं दुःख होतंय, पण काय आता घरी पण जायचं होतं ना. आता मी, माझे पप्पा आणि माझी आई आम्ही सगळे चाललोय घरी. तर गाईज आता आम्ही चाललो तर आहे, पण तुम्ही हर्षी पुण्यापासून फक्त 40 मिनिटं दूरच आहे. तुम्ही इथे नक्की विजिट करा. आणि मी तुम्हाला सांगतो खूपच मस्त पिकनिक पॉईंट आहे. वन डे पिकनिकसाठी तर खूप मस्त आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत जा इथे. तर गाईज आपण भेटू आता नव्या व्लॉगमध्ये. तर बाय.